या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। कोल्हापूरकरांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला कळंबा तलाव पुन्हा एकदा ओव्हरफ्लो झाला आहे। गेल्या 2 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीमध्ये देखील हळूहळू वाढ होत आहे। कळंबा तलाव 100% भरला असून सांडव्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे आकर्षक धबधबा तयार झाला आहे। या तलावाचे मुख्य जलस्रोत असणारे कात्यानी टेकड्यातून वाहणारे 7ही नैसर्गिक नाले पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागल्याने तलावाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे। मोठ्या सांडव्यानजीकच्या लहान सांडव्यातून ही पाण्याचा मोठा विसर्ग वाढला आहे। वारणा धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या राधानगरी, भुतरगड, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यात देखील पावसाचा जोर कालपासून वाढला आहे। तर राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर वाढला असून धरण भरण्यास 7 फूट कमी असून धरण परिसरात 121 मिलीमीटर पाऊस झाला असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली।